या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। मागील 15 ते 20 दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू होता आणि या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। सर्वाधिक फटका जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांचं मुख्य पीक असलेल्या सोयाबीनला बसलेला आहे। आज कालपासून पाऊस थांबलेला आहे, परंतु सोयाबीनचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। मी एका शेतामध्ये आहे आणि आपण दृश्यांमध्ये बघू शकतो येलो मोझॅकचा मोठा प्रादुर्भाव जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील सोयाबीनच्या पिकावर पाहायला मिळत आहे। जवळपास जर आपण पाहिलं तर या कालावधी जो आहे संपूर्ण कालावधी असतो सोयाबीनच्या शेंगांच्या भरणीचा संपूर्ण हा कालावधी असतो। शेंगा भरल्या जातात आणि साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये किंवा मग सप्टेंबर महिन्याच्या शेवटात जर आपण पाहतो शेतकरी आपल्या शेतातलं सोयाबीन काढत असतात। परंतु यावर्षी अशी परिस्थिती आहे की अनेक शेतातलं सोयाबीन काढायचंही काम पडणार नाही, कारण अक्षरशः सोयाबीन ते भरलंच नाही। येलो मोझॅकमुळे जर आपण पाहिलं तर अनेक हिरवेगार असणारे शेतं अचानक आता पिवळे पडायला सुरुवात झालेली आहे। पिवळे अक्षरशः शेतं पडलेलं आपण हे बघू शकतो। हे बघा, हे अळीचा हे अळीचा प्रकोपाने अक्षरशः पूर्ण शेंग जी आहे ती पोखरलेली आहेत। हे बघा, हे अशा पद्धतीनं अळ्यांचाही प्रादुर्भाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। उंट अळी असेल, शेंडे अळी असेल, अशा वेगवेगळ्या अळ्या ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे नुकसान झालेलं आहे। दुसरीकडे येलो मोझॅकचा मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। दिवाळीत येणारं हे पीक मानलं जातं आणि जर दुसरीकडे पाहिलं तर हेच पीक आता शेतकऱ्यांच्या हातून गेलेलं आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।